भारताच्या हल्ल्यापाठोपाठ आता पाकिस्तानची अंतर्गत कोंडी सुद्धा सुरू झालेली आहे। बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मीकडून जोरदार हल्ले केले जात आहेत। पाकिस्तानी सैन्याच्या 14 पोस्टवर बलुचिस्तान आर्मीनं ताबा मिळवलाय। त्यामुळे पाकिस्तान चारही बाजूंनी आता अडकलेला आपल्याला बघायला मिळतोय। दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। झी 24 तासवर आताची सर्वात मोठी बातमी आपल्याला बघायला मिळते। खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची नावं आता समोर आलेली आहेत। झी 24 तासवर ही सर्वात महत्वाची बातमी या घडीची। ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। या दहशतवाद्यांची नावं सुद्धा आता समोर येत आहेत। लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मुदस्सीरला कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। झी 24 तासवर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी मुदस्सीरला कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण बघतो आहोत। ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर ज्या दहशतवादी कुरापती वाढलेल्या होत्या याला हे चोख प्रत्युत्तर। लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी त्याला कंठस्नान घातलेला आहे। झी 24 तासवर आताची ही सर्वात मोठी बातमी। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, खरं तर दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं जात आहे। सिंदूरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। खूप मोठी बातमी आहे मनश्री। एक्सक्लुसिव्ह आपल्याकडे ही पूर्ण लिस्ट आली आहे। आतंक जे दहशतवादी आहेत 7 मेला ज्याला इंडियन स्ट्राइक्स म्हणजेच ऑपरेशन सिंदूरद्वारा भारताने ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मारलं आणि त्याची डिटेल आली आहे। आणि सर्वात पहिले जो नाव आहे तो म्हणजे अबू जुंदल। अबू जुंदल बद्दल बोलले तर लष्कर-ए-तोयबाचा हा मेंबर होता। बरोबरच मरकज ताईबा मुरिडके म्हणजेच मुरिडकेवर आपण स्ट्राईक केलेली ऑपरेशन सिंदूर भारताने केलेलं आणि त्याच संदर्भात हा इन्चार्ज होता तिथे हेही समजून येत आहे। आणि त्याला पाकिस्तान आर्मीने स्टेट ऑनर्स म्हणजेच राज्याच्या ज्या ऑनर्स आहेत फुल रिस्पेक्ट देऊन जे आहेत तिथे त्यांना श्रद्धांजली दिली, असं श्रद्धांजली वाहिली असं समजून येत आहे। इतकंच नाही तर त्या पूर्ण फ्युनरलमध्ये पाक आर्मी चीफ आणि बरोबरच तिकडच्या पंजाबचे सीएम मरियम नवाज ही जी आहे त्यांचीही उपस्थित होती। म्हणजेच आपण बघतो की पाकिस्तान कशा प्रकाराने दहशतवाद्यांना सपोर्ट करतं। भारताचा पहिला प्रूफ। दुसरा प्रूफ हफीज मोहम्मद जमील म्हणून आहे जे जैश-ए-मोहम्मद मध्ये होता आणि तो जो आहे मौलाना मसूद अझहर जे खूप मोठा असा दहशतवादी आहे त्याचा जो आहे हा भाऊ होता आणि तो मरकज सुभान अल्लाह म्हणजेच बहवलपूर चा इन्चार्ज होता। हा ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड होता। रॅडिकल इंडॉक्ट्रिनेशन म्हणजे तिकडचे जे युथ होते आणि ज्या युवक आहेत त्यांना कुठे ना कुठे हे डॉक्ट्रिन करायचे, रॅडिकलायझेशन ला घेऊन जे त्यांना ब्रीफ करायचं असं समजून येत आहे। तिसरे म्हणजे मोहम्मद युसुफ अझहर हेही जैश-ए-मोहम्मद मध्ये होते आणि हे जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हा इन्व्हॉल्व्ह होता। हा IC 814 हायजॅक केस जो आहे कंदहारचा त्यातही याची इन्व्हॉल्वमेंट होती असं समजून येत आहे। चौथा लष्कर-ए-तोयबाचा अबू आकाशा हा पण जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या दहशतवाद्यांमध्ये ह्याचं इन्व्हॉल्वमेंट होतं आणि स्मगलिंग करायचा, अफगाणिस्तानमध्ये वेपन्स पोहोचवण्याचं काम करायचं। आणि पाचवा म्हणजे मोहम्मद हसन खान जैश-ए-मोहम्मदचा माणूस आणि तोही आपण बघितलं तर त्याचाही जम्मू काश्मीरच्या दहशतवाद्यांमध्ये खूप मोठा रोल होता। असं करून ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान या सगळ्या दहशतवाद्यांना भारताने जे मारलं आहे आणि भारताने दहशतवाद्यांना घेऊन एक खूप मोठा असा मिशन कंप्लीट केलंय। नक्कीच उर्वशी, आपण बघतोय की 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आणि आता पुराव्यासह हे सिद्ध झालेलं आहे की पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवाद्यांना आश्रय देतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तासवर आताच्या घडीची ही सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। तर जैशचा दहशतवादी असलम जमीलचाही खात्मा करण्यात आलेला आहे। मुसद्दर खादियान खान उर्फ अबू जुंदाल, हफीज मोहम्मद जमील या दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्ताद जी याचाही खात्मा झालेला आहे। खालिद उर्फ अबू आकाश याचाही खात्मा करण्यात आलाय। मोहम्मद हसन खान या दहशतवाद्यालाही कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। एकूण 7 दहशतवाद्यांना भारतानं कंठस्नान घातलं। त्याची ही नावं आता समोर आलेली आहेत।
जैशचा दहशतवादी असलम आणि जमीलचाही यामध्ये समावेश आहे. आणि जो व्हिडिओ तुम्ही बघता आहात, हा व्हिडिओच बराचसा बोलका आहे की कशा प्रकारे या दहशतवाद्यांना शासकीय इत्तमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या ठिकाणचे राजकीय नेते सुद्धा त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत. एकूण 7 दहशतवादी आहेत. यामध्ये जैशचा दहशतवादी युसुफचाही समावेश आहे. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. एकूण 7 दहशतवाद्यांना आपण कंठस्नान घातलं. मात्र या दहशतवाद्यांच्या पाठीशी नेमकं कोण होतं याचा आता ठळक पुरावा समोर आलेला आहे. दहशतवादी कारवायांना पाकिस्तानच कसा पाठबळ देतो इतकंच नाही तर दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेल्यानंतर कशा प्रकारे त्यांचा अंत्यविधी केला जातो तो देखील शासकीय इतमामात केला जातो याचं दृश्य आता समोर आलेलं आहे. भारताकडे असणारा पाकिस्तान विरोधातला हा सर्वात मोठा पुरावा. जैशचा दहशतवादी असलम, जमीलचाही खात्मा झालेला आहे. भारतासाठी खरं तर हे खूप मोठं यश म्हणावं लागेल. लष्कर-ए-तोयबाचा अबू जिंदाल याचाही खात्मा झालेला आहे.